श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आज आपण दशक 11वा घेतोय दासबोधातला. तर आतापर्यंत आपलं पूर्वार्ध संपलं, म्हणजे एकूण 20 दशक 200 समास आहेत आपले दासबोध मधले. तर 10 दशक संपलेले आहेत आणि आता 11वा दशक सुरू होतोय, म्हणजे पूर्वार्ध अर्ध पूर्ण झालेलं आहे. आता उत्तरार्ध आपण काय आहे ते बघायचं. तर आपल्याला रामदास स्वामींनी पूर्वार्धामध्ये काय सांगितलं होतं की काय काय अडचणी आहेत, काय काय आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, काय अभ्यास करायचं असतं, हे सगळं आपल्याला सांगून दिलेलं. म्हणजे हे पंचमहाभूते काय आहेत, विश्व काय आहे, सृष्टी काय आहे, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, हे सगळं आपल्याला कळवलंय. पण आता प्रत्यक्ष उपासना कसं करायचं, माणसाने कसं वागायचं, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात, काय चांगल्या गोष्टी होतात, हे सगळं आपल्याला पूर्वार्धात सांगितले. पण उत्तरार्धामध्ये पूर्ण आपल्याला कर्म कसं करायचं हे आपल्याला समजून सांगतायत हळूहळू करत. तर आज आपण भीमदशक घेणार आहोत. भीमदशक ह्या दशकाचं नाव आहे. तर हे ह्या दशकातले 10 समासामध्ये आपल्याला काय काय आहे हे आता रेखाताई वाचून दाखवतील आणि आपण त्याच्यानंतर मला समजलेल्या अर्थाने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेन. तर रेखाताई आता वाचायला सुरुवात करा आणि सगळे समास पूर्ण वाचून घ्या. 20 नको. कारण काय होतंय, आपल्याला 20च्या ठिकाणी आपण थांबून गेलो समजा तर लिंक तुटतंय, म्हणजे ते कंटिन्युएशन राहत नाही. म्हणून पूर्ण, कारण 40 ओव्यांचंच आहे, तेवढं काही जास्त नाहीये. तर तुम्ही पूर्ण समासच वाचून घ्या. मंगलाचरण घेते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सखा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुतं जगत्थितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. सुखासारिथे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11वा भीमदशक. दशक 11वा सिद्धांत निरूपण. समास पहिला. आकाशपासून वायू होतो हा तो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जोतो सावध ऐका श्रीराम. वायूची कठीण घिसणी जेथे निर्माण झाला वन्ही मंद वायू इतळ पाणी तेथून झाले श्रीराम. आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावची आहे श्रीराम.
मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. जयेपासून देवत्रयाची काया झाली श्रीराम. निश्चलामध्ये चंचल त्याची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप श्रीराम. कल्पना त्याची अष्टधा प्रकृती, अष्टधा त्याची कल्पना कृती. अष्टधा त्याची कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी श्रीराम. 5 भूते 3 गुण 8 झाली दोन्ही मिळून, म्हणून अष्टधा प्रकृती जाण. बोली जैसे श्रीराम. मुळी कल्पना रूप झाली, पुढे त्याची पापावली. केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे श्रीराम. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया. जडत्व पावली ते अविद्या माया, सृष्टी रूपे श्रीराम. पुढे 4 खाणी झाल्या, 4 वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संहारणी. मागील दशकी विशद करुणी बोलिले असे श्रीराम. परंतु आता संकलित बोलिजेल संहार संकेत. श्रोते वक्ते येथे चित्त देऊनी ऐका श्रीराम. शतवर्षे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी. ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या श्रीराम. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरोधी जाय जलांतरी श्रीराम. ते जल शोषी वैश्वानरू, वन्ही झडती समीरू. समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे श्रीराम. ऐसी सृष्टी संहारणी झाली, मागा विस्तारे बोलली. माया निरासे उरली, स्वरूप स्थिती श्रीराम. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोप निगेले कोतांड. माये अविद्येचे बंड, वितुळ निगेले श्रीराम. विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रलये. विवेकी जाणती काये, मूर्खा सकळे श्रीराम. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचल एक निश्चळ. चंचनास करता चंचल, चंचल रूपी श्रीराम. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुणी अकर्ता हा वर्ते, शब्द जया श्रीराम. राव रंक ब्रह्मादिक, सकळामध्ये वर्ते एक. नाना शरीरे चालक, इंद्रिये द्वारे श्रीराम. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती. परितो नासेल प्रचिती, विवेकी पहावे श्रीराम. जो स्वानामध्ये गुरगुरतो, जो सुकरामध्ये कुरकुरतो. गाढवी भरून भुंकतो, आता हस्ये श्रीराम. लोक नाना देह देखिती, विवेकी देहांते पाहती. पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. श्लोक. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे कवी हस्तिनी. शुनी चैव श्वपाकेच, पंडिता समदर्शनी श्रीराम. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले, एकांतरे श्रीराम. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. ती नाव जगज्योती, जाणती कळा श्रीराम. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षुमध्ये पाहो जाणे, नाना पदार्थ श्रीराम. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे. कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद श्रीराम. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी. त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा. सूक्ष्मात्मा जीवात्मा, शिवात्मा परमात्मा. द्रष्टा साक्षी सत्ता रूप श्रीराम. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी. तयास वस्तू म्हणती विकारी, परमहीन श्रीराम. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती. ते अवघी माईक स्थिती, चंचलामध्ये श्रीराम. चंचल माया ते माईक, निश्चल परब्रह्म एक. नित्य विवेक, या कारणे श्रीराम. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान. जन्म तो जीव तो जाण, वास्तात्मक श्रीराम. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास. येथे सांगितले विशेष, चत्वार जीव श्रीराम. असो हे अवघे चंचल, चंचल जाईल सकळ. निश्चल ते निश्चळ, आदि अंती श्रीराम. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान. निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निप्रपंच श्रीराम. उपाधी निरासे तत्वता, जीव शिवासी ऐक्यता.
विवंचुनी पाहो जाता उपाधी कैची श्रीराम. असो जाणणे कौतुके ज्ञान परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उमन कोण्या प्रकारे श्रीराम. वृत्तीस न कळे निवृत्ती गुणास कैसी निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती विवेके केले श्रीराम. श्रवणा परीस मनन सार मनने कळे सारासार. निज ध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू श्रीराम. निर्गुणी जे अनन्यता त्याची मुक्ती सायोज्यता. लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला श्रीराम. अलक्षी राहिले लक्ष सिद्धांती कैसा पूर्व पक्ष. अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष असो नाही श्रीराम. असो न माईक उपाधी तेची सहज समाधी. श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला संपन्न. श्रीराम समर्थ श्रीराम. तर ह्या दशकाचं नाव भीम दशक असं का नाव ठेवले असतील रामदास स्वामी, याचा थोडा आपण विचार करायला पाहिजे. तर श्री समर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे मारुती रायाच आहेत. म्हणजे दास मारुती म्हणतो आपण ना, म्हणजे रामाचा दास जो आहे तो मारुती राया आहे. तर त्याच्यासाठी म्हणून त्याचे नाव म्हणजे त्याचं नाव बलभीम आहे. आणि त्यांना 11वा रुद्र मानतात. म्हणजे रुद्राचा अवतारच मारुती आहे असं आपण मानतो. आणि त्याच मारुतीचा अवतार रामदास स्वामी आहेत हे सुद्धा आपण मानतो. तर म्हणून 11व्या दशकाला भीम असं नाव दिलंय. म्हणजे 11वा रुद्र मारुती आहे ना, म्हणून ह्या दशकाचं नाव भीम असं नाव दिलेलं आहे त्यांनी. आणि मारुती राय महंताचे अग्रणी आहेत. सहज समाधी सांभाळून कर्माचा प्रचंड खटाटोप कसा करावा हे त्यांच्या जीवनावरून शिकावे म्हणून महंताचे वर्णन केलेल्या या दशकाला भीम नाव असं दिले. महंत म्हणजे सेवक, जे राजाच्याकडे राहतात ना, महंत म्हणतो की नाही आपण. तर तसं हे रामाच्या हाताखाली होते, रामाच्याच बरोबर होते. बरं, लहानपणापासून होते का नाही, पण सुंदरकांडच्या आधी जे होतं अरण्यकांडापासून थोडं थोडं आपल्याला मारुतीरायाचं रामायणामध्ये दिसू लागतं, उल्लेख दिसू लागतं. तर त्यांच्यामध्ये कसे गुण होते, म्हणजे राजाला धरून कसं राहायचं, राजाची सेवा कशी करायची, हे सगळं त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. म्हणजे राजा जे सांगितला ते तत्काळ करायचं. म्हणजे तिथं वेळ वाया घालवायचंच नाही. काही वेळेस करतो, उद्या करूत काही हरकत नाही असं आपण करतो ना, तिथं त्यांना ते आळस नव्हतं, असं ते होते. तर त्यांचं आपण इन्स्पिरेशन म्हणतो शुद्ध मराठी भाषेत. तर ते इन्स्पिरेशन आपल्याला घ्यायचंय त्यांच्याकडून. म्हणून आपल्याला हे दशक रामदास स्वामींनी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या दशकामध्ये काय काय सांगितलेलं आहे म्हणून म्हणलं तर, फुकट खाऊ नये, देहाला आळसू नये, त्याला कष्टाची सवय असावी, वेळ घालवू नये, प्रपंचाला पैसा हवा म्हणून लुबाडू नये कोणाकडून, सकाळी लवकर उठावे. हे सगळं आपण मनोबोधामध्ये पण बघितलो. मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा हे सगळं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे सकाळी उठून काय करायचं, काय नाही करायचं, म्हणजे साधारण माणूस कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला रामदास स्वामी शिकवत आहेत. म्हणजे आपण किती नशीबवान आहोत, असले सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. आणि खरोखर आपण महाराष्ट्राचे लोक खरंच खूप नशीबवान भाग्यवान आहोत. त्याचं कारण असं आहे की आपल्या ह्याच्यामध्येच महाराष्ट्रामध्येच 5-6 अद्वैती संत होऊन गेलेले आहेत. दुसऱ्या ह्याच्यात पण संत झालेले आहेत, 10-12 झालेले असतील, पण काही विशिष्ट अद्वैती आहेत, काही लोक द्वैत आहेत, काही लोक द्वैताद्वैत आहेत, असे बरेच संत आहेत. त्यांचं काही कमीपणा नाहीये, पण अद्वैती आपल्या ह्याच्यातून शिक्षणामधून आपल्याला
श्रेष्ठ वाटतं. असं मी म्हणत नाही की दुसऱ्यांचं श्रेष्ठ नाही असं मी म्हणत नाही. त्याचं कारण काय, तर एक गोष्ट आपण साधच गोष्ट लक्षात ठेवायचं की आपली आई, एक उदाहरण म्हणून, आपली आई अशिक्षित असेल, तिला काही शिक्षण नसेल, काही नसेल, तिला फक्त रांधा वाडा उष्टे काढा एवढंच ती करत असेल बिचारी, पण तीच आपल्याला किती मोठी वाटते की नाही, किती मोठी वाटते की माझ्या आई एवढं कोणी हुशार नाही, माझ्या आईमुळेच मी आज इतकं वर आले असं आपल्याला वाटतं की नाही. तसं आपापल्या संप्रदायामधले ग्रंथ म्हणा, आपापल्या संप्रदायामधले संत आपल्याला श्रेष्ठच आहेत, प्रश्नच नाही. पण त्यातलं त्यात मला असं वाटतं की अद्वैती हे श्रेष्ठ आहे. म्हणजे माझी आई मला श्रेष्ठ वाटते बरं का. मी महाराष्ट्राची आहे, मी हैदराबादमध्ये जरी वाढले, हैदराबादमध्ये शिक्षण घेतले, माझी भाषा महाराष्ट्रासारखी नसेल, मी शुद्ध मराठी बोलत नसेल, पण मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्याचं कारण काय, माझं मातृभाषा मराठी आहे. आता मातृभाषा मराठी आहे म्हणून म्हणल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये राहिले नाही म्हणून माझी भाषा थोडंसं इकडं तिकडं असेल, पण तरी पण मला महाराष्ट्राचंच हे आहे, काय म्हणतात, श्रेष्ठ वाटतं, स्वाभिमान वाटतं. मराठी मला येतं आणि मराठीमध्ये इतके चांगले चांगले ग्रंथ आहेत, अद्वैती ग्रंथ आहेत, चांगला अभ्यास करायला इतकं सुंदर आपल्याला मिळालेलं आहे, तर त्याला मी भाग्यवानच समजते. म्हणून मी म्हणते की इतके चांगले अद्वैती आपल्याला संत महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत आणि त्यांचे ग्रंथ एकापेक्षा एक आहेत, त्याचा अभ्यास करायला आपल्याला मिळत आहे, तर खरोखर आपण सगळे त्या बाबतीत भाग्यवानच आहोत. तर त्यातलं त्यात सगळे ग्रंथ वेगळे असं मी म्हणते ना, माझी आई मोठी मला अशी वाटते. त्याचं कारण काय, हे ग्रंथराज आहे. सगळ्या ग्रंथांना ग्रंथ म्हणतो आपण, पण ह्या दासबोधाचं नाव ग्रंथराज आहे, म्हणजे ग्रंथांचा राजा आहे. तर ह्या ग्रंथामध्ये आपल्याला कसं रामदास स्वामी काही वेळेस हात धरून चालत घेऊन गेलेत, काही वेळेस छान ताटामध्ये तूप मीठ भात मेतकूट घालून छान मऊ घालून तोंडात घास भरलेत, काही वेळेस फटके पण दिलेत आपल्याला, म्हणले हे असं नाहीये, असं करायला पाहिजे. म्हणजे हे कोणीही संत करू शकत नाही. बाकी सगळे संत कसे करतात, म्हणजे मऊ घास कालवून तोंडात घास भरवतात, पण रामदास स्वामी जिथं जसं राहायला पाहिजे तसं ठण करून आपल्याला सटके देतात. म्हणजे असे आपले गुरु आहेत. तर असल्या रामदास स्वामींचं आपल्याला ग्रंथराज दासबोध आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करत आहोत आणि त्याच्यामध्ये इतके छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून सांगितले, कसं उठावं, कसं चालावं, मूर्खपणाचे लक्षणं कसं होतं ते सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण किती फिट होतो हे आपल्यालाच कळालेलं आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत शहाणे आहोत, कुठपर्यंत मूर्ख आहे, ते ऐकल्यानंतरच आपल्याला कळालं. नवविधा भक्ती म्हणजे काय, तर नवविधा भक्ती म्हणून आपण म्हणतो. काय आहे हे नवविधा भक्ती म्हणजे, ते सुद्धा आपल्याला कळालं. म्हणजे नवविधा भक्तीमध्ये कसं आपण हे नाही करू शकलं तर हे करू, हे नाही करू शकलं तर हे करू शकतो, अर्चन नाही झालं तर दास्य करू, दास्य नाही झालं तर श्रवण करू, श्रवण नाही झालं तर कीर्तन करू, कीर्तन नाही झालं तर अर्चन करू, असं आपण काही नाही तर शेवटी सख्य करू, देवाशी मैत्री करू, हे पण आपल्याला त्याच्यातून कळलं. भागवतामध्ये पण आहे नवविधा भक्तीचं श्लोकच आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम, तेवढं त्यांनी दिलेलं आहे. त्याचं पूर्ण हे केलेलं नाहीये, विवेचन केलेलं नाहीये, पण ह्यांनी पूर्ण दशकच घेतलेत, 10 दशक घेतलेत. म्हणजे प्रत्येक भक्तीला एक समास घेतलेला आहे. म्हणजे इतकं सुंदर आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर आता हे पुढे आपल्याला कसं राहायचं हे आपल्याला शिकवतात, म्हणजे महंत कसं बनू. आता इथून थोडं ह्या दशकामध्ये आपल्याला थोडे राजकारण, थोडे समाजकारण हे पण आपल्याला शिकायला मिळते. प्रपंच कसं करावं हे पण आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर आता आपण ह्याच्यात आपण बघूया. आता तर हे आता आपण पहिलं जे समास घेतोय त्याचं नाव आहे सिद्धांत निरूपण. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलो, म्हणजे पंचमहाभूते, 3 गुण हे धरून अष्टधा प्रकृती आहे, ह्याचं सृष्टी कशी झाली, स्थिती कशी झाली, प्रलय कसं झालं, हे सगळं आपण वाचत आलेलं आहे, अभ्यास करत आलेले आहोत. पण ह्या
उत्तरार्धामध्ये सुरुवातीला पुन्हा एकदा ते विषय घेतलेत. सिद्धांत निरूपण म्हणजे ते आपण जे शिकलेलं आहे पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणल्यासारखं पुन्हा एकदा थोडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे की क्षर अक्षर आपण गेल्या वेळेस बघितलो की नाही, चळाचळ, क्षर अक्षर आणि चलाचळ एकच आहे. म्हणजे नाश होणारं चल आहे, अचल जे आहे नाश होत नाही, म्हणजे क्षर होत नाही, कमी होत नाही, असं ते आपण ते गेल्या दशकाच्या शेवटच्या समासामध्ये आपण ते बघितलेलं आहे. तर पुन्हा इथं पुन्हा एकदा त्यांनी हे सांगितलंय की प्रथम सृष्टीची उभारणी नंतर संवारिणी थोडक्यात सांगितलेलं आहे. ते कसं काय सांगितलेलं आहे फक्त मी थोडंसं सांगून आपण पुढच्या समासात जाऊ. आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभव आहे आपल्याला. वायूपासून अग्नी होतो, ते कसा होतो आपल्याला प्रश्न पडतो ना, वायूपासून अग्नी कसं होतो. तर वायूमध्ये एकमेकाचं घर्षण झालं तर अग्नी निर्माण होते, हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण कोणतीही वस्तू घ्या, दोन दगड घ्या, दोन आपण तुम्ही जास्त असं 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 आपण हात करतो की नाही, दोन्ही तळहात आपण एकमेकाला घासतो तर गरमी निर्माण होते, गरम होतं आपला हात. आपण स्पेशली मेडिटेशन केल्यानंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, आसन प्राणायाम झाल्यानंतर हाताला घासल्यानंतर गरम करून आपण डोळ्याला हात लावतो. तर हे कोणतंही गोष्ट दोन एकमेकाला घर्षण केले की अग्नी निर्माण होतं, हे आपल्याला अनुभवानेच कळतंय. हे आपण आता हाताला हात घासलेलं हे कळालं की नाही, दगडाला दगड घासतो तिथं पण विस्तू निर्माण होते, म्हणजे एकदम ठिणगी उडते. तर अशा प्रकारे इथं वायूपासून अग्नी निर्माण होतं म्हणून सांगितलंय. नंतर मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते, म्हणजे झुळझुळ झुळझुळ वारं जे वाहतं की नाही त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला अनुभव येतं. पहा थंडीच्या दिवसामध्ये आपण बाहेर जातो, वाऱ्यामध्ये जे ओलावा असतो पहा ते वाऱ्यामध्ये असतो, थंड लागतं आपल्याला ते ओलावा, त्याच्याने आपल्याला पाणी निर्माण होतं म्हणून सांगितलंय. आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते, ते कसं काय, तिच्यामध्ये अनेक प्रकारची बीजे साठवली असतात, बीजापासून वनस्पतीची प्राणी मात्राची निर्मिती व्हावी असा निसर्गाचा नियम आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा तेच सांगितलेलं आहे, ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव मूळ मायेतून बाहेर आले. निश्चळ ब्रह्मामध्ये चंचल दिसणे हे कल्पनेचे अगदी प्रथम स्वरूप आहे. हे सगळं आपण गेल्या याच्यात वाचलेलं आहे, शिकलेलं आहे. तर पुन्हा तेच घेण्याच्या ऐवजी पुन्हा थोडंसं आपण पुढे जाऊ. आता त्याच्यामध्ये आता थोडक्यात संहार क्रम हे पण थोडं ऐकून घेऊया. म्हणजे सृष्टी वगैरे हे आपण थोडे कळून घेतलोय, तर आता ह्याच्यात संहार कसं होतंय ते पण आपल्याला कळतंय. ते कसं काय म्हणून म्हणलं तर 100 वर्षे पाऊस न पडलं तर पृथ्वीवरील सारी जीव प्राणी नाश पावतील. हा कल्पांत कसा घडून येईल याचे वर्णन शास्त्रामध्ये आढळते. 12 वर्षांच्या किरणांनी सूर्य तापेल, त्यामुळे पृथ्वी जळून तिची राख होईल. ती राख पाण्यामध्ये विरघळून जाते. अग्नी ते पाणी शोषून टाकील, त्या अग्नीला वायू विझवून टाकील. शेवटी वायू देखील नाहीसा होऊन केवळ निराकार ब्रह्म मात्र जसेच्या तसे शिल्लक उरतो. सृष्टीचा संहार असा घडतो, असं आपल्याला हे कळालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता सर्व प्राण्यांमध्ये व पदार्थामध्ये गुप्त रूपाने राहणारी जगज्योती कशा रीतीने क्रीडा करते याचं वर्णन आपण थोडंसं बघूयात म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या आधी अजून एक गोष्ट काय करायचंय आपल्याला, विवेक प्रलय हे आपण ऐकलेलंच आहे, पण परत एकदा आपण थोडंसं अभ्यास म्हणून घ्यायचं म्हणून म्हणलं तर, विवेकाने जो दृश्याचा संहार होतो, दृश्याचा संहार बरं का, विवेकाने सगळ्याचा संहार नाही, दृश्याचा संहार म्हणजे जे आपल्या दृष्टीला दिसते त्याचा संहार करायला पाहिजे. म्हणजे आपल्या दृश्याला काय काय दिसते, आपण डोळे झाकल्यानंतर सुद्धा ते दृश्य दिसत राहतं आपल्याला, इतकं आपल्याला दृश्यामध्ये मिळाले दिसतंय, तर त्याचा संहार करायला पाहिजे. म्हणजे दृश्यास दिसणारे सगळे नाशवंत आहेत, तर त्याचा संहार करायला पाहिजे. ते आता ते आहेतच नाशवंत, पुन्हा त्याला काय संहार करायचंय असा आपल्याला प्रश्न उद्भवू शकतो. पण हे संहार जेव्हा व्हायचंय, नाश केव्हा व्हायचंय ते तेव्हा होईल, पण आपल्या मनाने
आपल्या ह्याच्यानी बुद्धीनी आपण आधीच त्याचं संहार करायचं, दृश्याचं संहार करायचं. म्हणजे काय दृश्याचं संहार करायचं म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती जे माया ममतेमध्ये जे आपण अडकलेले आहोत त्याचं संहार आपण करायला पाहिजे. त्याला विवेक संहार असे म्हणतात. तर आता ह्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, गरीब असो श्रीमंत असो आणि ब्रह्मादिक देव या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवतो. इंद्रियामार्फत अनेक देहांचा व्यवहार तो चालवतो. म्हणजे काय, आपण म्हणतो ना एकच ब्रह्म आहे, तो निर्माण केलेला आहे. तर आपल्याला बघा हे प्रश्न कधी पण येतं की नाही, आपण इतके म्हणजे पृथ्वी इतकं मोठं, ब्रह्मांड इतकं मोठं आहे हे आपण कल्पना करू शकत नाही, तेवढं मोठं आहे. पण आपल्या बुद्धीला जेवढं आकलन होतं तेवढ्या ब्रह्मांडामध्ये आपण बघितलो तर किती माणसं असतील ह्याचा अनुभव आपण कुंभमेळ्याला गेला तेव्हा गेलो होतो. म्हणजे कळून घेतो, म्हणजे इतके लोक आहेत का. हे फक्त कुंभमेळ्यामध्ये आलेले लोक आहेत, न आलेले लोक कितीतरी, घरी असलेले कितीतरी लोक आहेत. बाबा 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 कुंभमेळ्याला इतके लोक आले. तर माझी सून जे म्हणली, घरी कोणी बसलेले आहेत का, सगळे इथंच आलेत कुंभमेळ्यामध्ये, इतक्या लोकांना मी आयुष्यामध्ये कधी बघितले नाही, असं म्हणजे तिला अनुभव आला त्या गोष्टीचा. तर कसं ती म्हणाली, म्हणजे इतके लोक बघितलो आपण तिकडं, तर त्या लोकांमध्ये एकाच चेहरा तरी एकासारखा आहे का, नाही. कोणाचाही चेहरा, कोणाचं नाक तरी थोडं लहान असेल, कोणाचं कान तरी थोडं लहान असेल, म्हणतो अरे त्याच्यासारखं हुबेहूब दिसतोय, पण नाही, त्याच्यामध्ये फरक आहेच, काहीतरी फरक आहे. पण त्यांच्यामध्ये जाणीव मात्र भगवंतानी सगळ्यांमध्ये एकच जाणीव दिलेलं आहे. ते जाणीव कसं दिलेलं आहे म्हणजे तर सगळ्यांना भूक लागते, सगळेजण मलमूत्र विसर्जन करतात, सगळ्यांना झोप लागते, सगळ्यांना राग येतो, सगळ्यांना आनंद होतो. हे सगळ्यांचं जाणीव एक रूप आहे की नाही. तर हे एक रूप राहण्याचं कारण काय, तर सगळ्यामध्ये तो परब्रह्म भरलेला आहे, सगळ्यामध्ये एकच तत्व आहे, सगळ्यामध्ये ते पंचमहाभूते भरलेले आहेत, अष्टधा प्रकृती रजसत्व तम गुण भरलेला आहे. म्हणजे पंचमहाभूते आणि 3 गुण मिळून अष्टधा प्रकृती. ते अष्टधा प्रकृती सगळ्यामध्ये आहे, म्हणून सगळ्यांचं जाणीव एक रूप आहे. आपण ते गेल्या दशकामध्ये हे सुद्धा बघितलं होतं, किडा मुंगीमध्ये पण जाणीव आहे, त्यांना पण भीती वाटते, आहार निद्रा भयमैथुनंच, हे आपण सगळं बघितलेलं आहे. तर इथं पण परत एकदा त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की श्रीमंत असो गरीब असो ब्रह्मादिक देव या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवतो. इंद्रियांच्या मार्फत अनेक देहांचा व्यवहार तो चालवतो, त्याला परमात्मा असे म्हणतात. तो सर्वकर्ता आहे ही गोष्ट लोक जाणतात, परंतु तो देखील अखेर नाश पावणाराच आहे. म्हणजे जे शरीरामध्ये आलं ते नाश पावणारच आहे, पण शेवटी ते वायूमध्ये आपलं जे मनोमन संकल्प केलेलं जे असतं ते वायूमध्ये मिसळून जातं. याचे खरे खोटेपणा विवेकाने शोधून पाहावे. तर त्याचे एक उदाहरण त्यांनी किती छान दिलेलं आहे. कुत्र्यामध्ये तो गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो, गाढवामध्ये ओरडतो. सामान्य माणसे प्राण्यांच्या वरवरचा देह तेवढा पाहतात, पण विवेक माणसे त्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या जाणीवेकडे पाहतात. म्हणजे ते आत्ताच म्हणले ना, प्रत्येकामध्ये जाणीव एकच आहे, भूक लागते, तहान लागते, हे सगळं प्रत्येकालाच होतंय. तर त्याच्यामध्ये एक श्लोक आपल्याला गीतेमधलं 5व्या अध्यायामधला 18वा श्लोक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणम गवी हस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडित समदर्शिनः म्हणून एक श्लोक आहे. त्याचा अर्थ काय, तर विद्या विनय संपन्ने म्हणून म्हणलं तर विद्या विनय संपन्न असलेला ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जात नाही, इथं ब्राह्मण म्हणजे विद्या आणि विनय संपन्न असलेला तो ब्राह्मण असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर विद्या विनय संपन्ने म्हणजे ह्या विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष सारखेपणाने पाहून त्यांच्याने समत्वाने वागतात म्हणून सांगितलेलं आहे.
तर त्याचं आपल्याला कसं घ्यायचं, म्हणजे ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा ह्या तीनच का अर्थ हे घेतलंय त्यांनी, तर त्याचा अर्थ असा आहे, गाय मध्ये 33 कोटी देव आहे म्हणून आपण गायीची पूजा करतो. आपण गायीला श्रेष्ठ म्हणावं का, म्हणायलाच पाहिजे, प्रश्न नाहीये. तर त्याच्याबरोबर हत्ती आहे, पण ती हत्ती कशी आहे, त्या गायीपेक्षा मोठी आहे, खूप मोठी आहे, मग तिला श्रेष्ठ म्हणा ना. तिचे सुपा एवढे कान आहेत, तिचे पाय कसे आहेत, काय म्हणतात, खांब्यासारखे पाय आहेत तिचे, हत्तीचे. सोंड कसं आहे, केवढं मोठं आहे, म्हणजे इतकं अवाढव्य शरीर आहे म्हणून तिला श्रेष्ठ म्हणायचं का, नाही, तिला पण श्रेष्ठ म्हणू शकत नाहीत आपण. इथं गाय लहान आहे, हत्ती मोठी आहे म्हणून हत्तीला म्हणता येत नाही. हत्तीला मोठी आहे, गायीमध्ये पुष्कळ चांगले हे आहेत, तिच्याकडून आपल्याला कितीतरी गोमूत्र आहे, गोमाय आहे, दूध आहे, त्या दुधामुळेच दही मिळतं, दहीमुळे लोणी होतं, लोणीमुळे काय म्हणतात तूप होतं, हे सगळं आपल्याला गायीकडून मिळतंय म्हणून गाय श्रेष्ठ आहे, प्रश्नच नाही, श्रेष्ठ आहे. पण हत्ती एवढं मोठी नाहीये ना म्हणून गाय कनिष्ठ आहे का, तसंही नाहीये. म्हणजे आपण कुठेही कोणालाही श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणू शकत नाही. बरं, कुत्रा भोंगतो, त्याला काही हेच नाहीये, ओरडत राहतो, काहीतरी घाण खातो, असं म्हणून त्याला आपण सोडून द्यायचं का, नाही. त्याच्यामध्ये बघा एक प्रामाणिकपणा आहे कुत्र्यामध्ये, किती छान आहे. तो एक मालकाजवळ राहतो तर त्याचा जीव जाईल पण त्यांना नुकसान करत नाही. कुत्रा असा कुत्रा आहे म्हणून आपण कुत्र्याला श्रेष्ठ मानतो का. कुत्रा आपल्याला चावायला आलं की लात मारतोच की नाही, हट हड करतोच की नाही आपण तसं. म्हणजे इथं श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणी नाही, सगळ्यांमध्ये एक समान बघणं हेच पंडितच समदर्शिनः म्हणून सांगितलेले. म्हणजे सगळ्यांना एकसारखे जे बघणारे आहेत तेच ब्राह्मण आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि ह्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जगज्योती, म्हणजे आता हे गेल्या वेळेस आपण जे जगज्योती दशक घेतलं होतो, 10वा दशक, तर त्याच्यामधलं परत थोडंसं आपल्याला काय सांगता येते की कानाच्या द्वारे ती जगज्योती अनेक शब्द जाणते, त्वचेच्या द्वारे थंड आणि गरम जाणते, डोळ्याच्या द्वारे ती अनेक पदार्थ पाहते, जिभेच्या द्वारे रस जाणते, नाकाच्या द्वारे ती वास घेते, कर्मेंद्रियांच्या द्वारे ती अनेक प्रकारची देह सुखाची गोडी घेण्याची जाणते. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय झाले, रस, रूप, स्पर्श हे सगळं ज्ञानेंद्रिय झाले. कर्मेंद्रिय आहेत, त्याच्याने मलमूत्र विसर्जन सुद्धा करते ती. म्हणजे ते तसं म्हणून ते कनिष्ठ आहे असं नाही. ते जर नाही केलं तर झालं काय, हो 2 दिवस झालं पोट रिकामच झालं नाही, जर समजा युरिन पास झालं नाही तर आपल्याला किती त्रास होतो, डॉक्टरकडे जावं लागतं, मग ते कॅथेटर लावतात, मग ते सगळं युरिन काढतात. म्हणजे कोणतंही गोष्ट शरीरामधलं थांबून गेलं तर अवघडच आहे ना. म्हणून कुठलीही गोष्ट कमी आहे जास्त आहे हे आपण बघायचंच नाहीये, असं आहे ते. तर अंतर्यामी राहणाऱ्या अशा त्या सूक्ष्म जाणीवेला अंतरसाक्षी किंवा अंतरात्मा म्हणतात म्हणून सांगितलेलं. आणि इथं जगज्योतीचं मोठी विलक्षण खरी, सर्व जीवांना त्याच्या अंतर्यामी राहून चालवते, परंतु ती चंचल आहे. ती चंचल आहे म्हणूनच आपण पण चंचलत आहोत ना, म्हणजे आपले कार्य होऊ लागले. ती चंचल नाही, अस्थिर राहिली असती तर आपण आपलं पण चाललं नसतं, झालं गेलं जीव गेलं असं होऊन गेलेलं असतं. तर पण चंचल असून जर ती स्थिर राहिली तर ती श्रेष्ठ आहे, असं पण आपल्याला थोड्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलेलं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, मूळ मायेतील विकार म्हणजे जगज्योती होय, अर्थात जगज्योती विकारामधील विकार आहे. बरे, ही जगज्योती अखंडपणे नाना प्रकारचे विकार निर्माण करते, म्हणून काही झाली तरी ती निश्चल ब्रह्मवस्तू होऊ शकत नाही. निश्चल ब्रह्म होऊ शकत नाही कारण ते आपल्या शरीरामध्ये आहे, तर ते निश्चल ब्रह्म होऊ शकत नाही. तर असं परम अनुभवाने आणि विवेकाने दरिद्री असलेले अतिशय हीन पातळीचे लोक त्या जगज्योतीलाच ब्रह्मवस्तू म्हणतात. म्हणजे हे सगळं चल अचल एकच आहे म्हणून जे म्हणतात ना ते चुकीचं आहे. असं बघा, इथं असं शब्द कोणीतरी वापरतात का, दरिद्री,
हीन, अतिशय हीन पातळीचे लोक, हे आपलं बोलायचं हिंमत आहे का? आपण नाही बोलू शकत. पण रामदास स्वामी इथं सांगतायत की हे अध्यात्म दरिद्री लोक आहेत, त्यांना हे सगळं काही माहीत नाहीये. अशा अध्यात्म दरिद्री लोकांना निश्चळ व चंचळ सगळे एकच दिसते. सगळ्या तत्वांचा एकाच वर्गात घालून त्यांना तो सबगोलांकार करतात. असे करणे ही चंचळामध्ये असणाऱ्या माईक स्थितीचा परिणाम आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. म्हणजे हे चल अचल एक आहे, क्षर अक्षर एक आहे, हे कधी समजायचं नाही. हो, जो अक्षर आहे त्यांनीच हे चंचल निर्माण केलंय, म्हणजे माया निर्मिती केले, मूळ प्रकृती निर्माण केलंय, पुरुष निर्माण केलेला आहे, हे सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे. पण निर्माण करून तो वेगळ्या ह्याच्याने बघतोय, हे त्याचं महत्व आहे. तटस्थतेने बघतोय. तटस्थतेने बघणं म्हणजे काय? आपण सुद्धा बघा, एक वय, आता ते सगळ्यांचे अनुभव आहेत की नाही की मला माहित नाही, पण प्रत्यक्ष हे असा अनुभव यायला पाहिजे प्रत्येकाला, म्हणून मी हे बोलून दाखवतीये की एक वय झाल्यानंतर, वय होजोस तर आपण मुलांच्या ह्याच्यामध्ये, अजून एक उदाहरण, सगळ्यात छोटं उदाहरण, बाळ आहे, सुरुवातीला चालायला सुरू करतं, रांगायला सुरू करतं, तर बाळ कुठं पडतंय की काय की बाबा, म्हणून तिच्या मागे 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 आपण जातो. पण जेव्हा बाळ चांगलं चालायला सुरुवात केल्यानंतर आपण काय करतो? ती चालतीये, दुर्लक्ष करून टाकतो, तटस्थतेने बघतो. असंच भगवंत चळ निर्माण केलेत आणि तटस्थतेने बघतेत. जसं बाळाकडे आपण बघतो, बाळ वाढत जातं, त्याचं ते अभ्यास, पहिले सुरुवातीला बसून आपण हाताने गिरवायला लागतो, आ ई करून पाठीवर आपण पेन्सिल घेऊन गिरवायचे शिकवतो त्यांना. नंतर त्याचं ते शिकत राहतात. त्यांच्याकडे आपण लक्ष देतो का? हा, काय होमवर्क आहे, तुला काय कळालं नाही ते मी समजून सांगते, ह्या गोष्टी आपण करतो की नाही? त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा चळ अचळ हे वेगळे आहेत. तर अचळ जो आहे तो भगवंत आहे, तोच सगळं निर्माण केलेलं आहे, हे आपण ध्यानी ठेवायला पाहिजे. तर शाश्वत ब्रह्मचा, परब्रह्म वस्तूचा कसा अनुभव घ्यावा हे ते शेवटी सांगत आहेत. आरंभ, मध्य आणि अखेर या तिन्ही अवस्थामध्ये जी विकाररहित राहते, यत्किंचित बदल न होता जशीच्या तशी राहते, ती परब्रह्म वस्तू होय. ते निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निस्संग, निष्प्रपंच. इथं बघा, हे जे 1 2 3 4 5 निर्विकार, त्याच्यात विकार नाही. निर्गुण, त्याच्यात गुण नाही, रजसत्व गुण नाहीये. निरंजन, ते सतत आहे, रंजन आहे म्हणजे. निस्संग, म्हणजे ते कुठल्याही संघात अडकून पडलेलं नाहीये, म्हणजे बंधनामध्ये अडकून नाहीये. आणि निष्प्रपंच असे आहे म्हणून सांग, म्हणजे प्रपंचामध्ये नाहीये, ते सगळ्यामध्ये जरी भरून असलं, म्हणतात ना सगळ्यामध्ये आहे पण मी कशात नाहीये. हे आपल्याला भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे. आणि जिला हे असं आपल्याला ह्याच्यामध्ये कळतंय. आणि त्याच्यानंतर जो साधक असतो त्याला संत सद्गुरू विवेकाच्या योगाने गुणातीत करून सोडतात. म्हणजे संत सद्गुरू कडूनच आपल्याला ह्या गोष्टी कळतात. म्हणजे आपल्याला हे रामदास स्वामी सद्गुरू जे आहेत ना, त्यांच्यामुळे ते हे ग्रंथ निर्माण झाले. ह्या ग्रंथातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतायत की नाही. तर ह्या ग्रंथाचं विवेचन करूनच आपल्याला सद्गुरू, कुठलं तरी एक ग्रंथ पाहिजे ना आपल्याला अभ्यास करायला, तर आपल्याला ह्या ग्रंथामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. तर आता सद्गुरूकडून श्रवण करणे ही पहिली पायरी आहे. पुन्हा आपल्याला तेच सांगतायत. दुसरं काय आहे? त्या श्रवणाहून मनन श्रेष्ठ आहे. म्हणजे श्रवण करून सोडून दिलं, ह्या कानातून ऐकलं, ह्या कानातून सोडून गेलं, नळी फुंकले सोनारे, इकडून गेले तिकडे वारे, असं नाही करायला पाहिजे. तर त्याचं मनन करायला पाहिजे असं म्हणून म्हणजे ते श्रेष्ठ आहे. कारण मननाने सारासार समजते. म्हणजे मनन करत गेलो तर ह्याच्यात काय बरोबर आहे, काय चूक आहे हे आपल्याला कळतं. मननाहून निधिध्यास श्रेष्ठ आहे. कारण निधिध्यासाने निस्संग वस्तूचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो म्हणून आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर आपल्याला हे सिद्धांत निरूपण म्हणजे पहिल्याचं थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला रिव्हिजन झालेलं आहे.
तर निर्गुण ब्रह्माशी तदाकार होणे यासच सायुज्य मुक्ती म्हणतात. आपण बघितलो ना, मुक्ती 4 प्रकारचे, सलोकता, समीपता, नंतर सायुज्य मुक्ती हे शेवटी आहे. तर हे 4 मुक्ती ज्या आहेत त्याच्यातून म्हणजे आपण पहिले भगवंताचं नामस्मरण करणं, सलोकता, स्वरूपता म्हणजे भगवंतामध्येच आपण सतत त्याच्या नामस्मरणामध्ये निधिध्यास असं करत करत आपण सायुज्य मुक्तीपर्यंत येतो हे आपल्याला सांगितलेलं. तर आपल्याला शेवटी सायुज्य मुक्तीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर त्याच्यासाठी आता काय काय करायचंय हे आपल्याला आता पुढे हे करतात. आता इथं चत्वार देव निरूपण म्हणून दुसरं समास आहे. तर दुसऱ्या समासामध्ये 4 प्रकारांचे देव ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण काय विचार करतो, हे 4 प्रकारचे देव, 33 कोटी देव म्हणून एकदा म्हणतात, पुन्हा हे 4 प्रकारचे देव. तर हे काय 4 प्रकारचे देव आहेत हे आता आपण कळून घेऊयात. तर रेखाताई वाचा. दशक 11वा समास दुसरा. चत्वार देव निरूपण. एक निश्चल एक चंचल, चंचली गुंतरे सकळ, निश्चल ते निश्चल जैसे तैसे श्रीराम. माहे निश्चलाचा विवेक, ऐसा अलपता मुझे एक, निश्चळ ऐसा निश्चयात्मक, निश्चलची तो श्रीराम. या निश्चलाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचलाकडे धावती, चंचल चक्री निघून जाती, ऐसे थोडे श्रीराम. चंचली चंचल जन्मले, चंचलाची मध्ये वाढले, अवघे चंचलची बिंबले जन्मवरी श्रीराम. पृथ्वी अवघी चंचलाकडे, करणे तितके चंचली घडे, चंचल सोडून निश्चली पवाडे, ऐसा कैसा श्रीराम. चंचल काही निश्चलेना, निश्चल कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना, उमजे काही श्रीराम. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुझे तरी निर्बुझे, किंचित मात्र श्रीराम. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचलामध्ये श्रम, निश्चली कदा नाही वर्म, समजले पाहिजे श्रीराम. चंचला करी तितकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया, कार्य नाही श्रीराम. सगट माया विस्तरली, 8 प्रकृती फापावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे श्रीराम. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे श्रीराम. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसू लागले, काहीच्या बाही श्रीराम. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेवली, भाषा परत्वे कळो आली, काही काही श्रीराम. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहुनी एक, करतो लागले सकळ लोक, लोकाचारे श्रीराम. 8 प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपल्याला प्रकारे भरतो लागती श्रीराम. नाना मते निर्माण झाली, नाना पाषंडे वाढली, नाना प्रकारची उठली, नाना बंडे श्रीराम. जैसा प्रवाह पडिला, तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला येत नाही श्रीराम. पृथ्वीचा झाला गळांठा, एकाहुनी एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे श्रीराम. आचार बहुप चिंत पडिला, कित्येक पोटासाठी उडला, अवघावर पांगची झाला, स्वाभिमाने श्रीराम. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोतांड, एकची झाले श्रीराम. मुख्य देवतो कळेना, कशास काहीच मिळेना, एकास एक वळेना, अनावरतो श्रीराम. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार, कैसा लहान कैसा थोर, कळेची ना श्रीराम. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोककामनेच्या व्रताला जोंबोनी पडती श्रीराम. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चहूकडे श्रीराम. मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला, तया सत्तेची थोर श्रीराम. असत्याचा अभिमान, तेणे पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन, सत्य शोधती श्रीराम. लोक वर्तती सकळ, जे ज्ञातास करता मळ,
आता एका केवळ विवेकी हो श्रीराम. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका श्रीराम. मृत्तिका धातू पाषाणाधिक ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी श्रीराम. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती, एक नर जप ध्यान निरंतर करती पूजा श्रीराम. एक सकाळचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानती एक श्रीराम. एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हते चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तुच ते श्रीराम. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी श्रीराम. ऐसे हे चत्वार देव सृष्टी मधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही श्रीराम. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणीती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली काही स्थिरम. प्रकृती मधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव विवेक जाणावा श्रीराम. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा श्रीराम. क्षीर नीर निवडिती ते राजहंस बोली जेती, सारा सार जाणती ते महान भाव श्रीराम. अरे जो चंचलास ध्याईल तो सहजची तळेल, जो निश्चलास भजेल तो निश्चलची श्रीराम. प्रकृती सारखे चालावे परियंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकायसे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा संपन्न. श्रीराम समर्थ. तर इथे चार देव, चत्वार देव म्हणजे चार देव कोणचे आहेत हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, विश्वामध्ये दोनच वस्तू आहेत, एक शाश्वत आणि एक अशाश्वत. म्हणजे एक नाशवंत, एक नाश नाही पावत, शाश्वतच आहे, त्याला काही होत नाही. तर सारी माणसं कशामध्ये अडकलेले आहेत, नाशवंतामध्येच अडकलेले आहेत, म्हणजे अशाश्वत गोष्टीमध्येच अडकलेले आहेत. हे आपल्याला दिसून येतं आणि हे सत्य आहे, प्रश्नच नाही. तर ह्याच्यातून आपण सारासार विवेक करून शाश्वताचा शोध घ्यावा हे आपल्याला रामदास स्वामी सांगतात. म्हणजे शाश्वत काय आहे, सत्य काय आहे, ह्या गोष्टीचा आपण जर विचार करून जर ओळखलो तर आपण सच्चिदानंद बनतो. सच्चिदानंद ह्याच्या अगोदर आपण ऐकलेलं आहे. सत्य म्हणजे जे शाश्वत आहे, अशाश्वत नाही, सत्य ब्रह्म आहे, हे जाणून घेऊन आपल्या चित्तामध्ये जर आकलन करून घेतलं तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. हे सच्चिदानंदाची व्याख्या आहे. तर हेच खरं सच्चिदानंद रूप जे आहे ना, हे संत सत्पुरुष आहेत. हे सगळ्यांना सांगतात आपल्याला, हे असं आहे, हे तसं आहे, हे सगळं सांगतात, पण ते आतून निश्चळ असतात, चल राहत नाहीत. ते बाहेरून चल करतात, म्हणजे काम करतात, म्हणजे कर्तव्य कर्म करत राहतात, आपल्यासारखं जेवतात, आपल्यासारखं झोपतात, सगळं काही करतात, पण त्यांनी प्रत्यक्ष ओळखलेलं असतं. सत्य काय आहे ते ओळखलेले असतात. म्हणूनच ते सतत आनंदा, ते कधीतरी दुःखी दिसतात का आपल्याला, कधीच दिसत नाहीत, सतत आनंदामध्ये. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या आनंदाची अनुभूती होते की नाही हो, त्यांच्याकडे जाऊन आलो. आता एक उदाहरणच आहे, आता रेखाताईंच्या घरी शंकर महाराजांचे काही वस्त्र आहेत, काही वस्तू आहेत त्यांचे, पण त्यांच्या घरी गेल्यानंतर एक प्रकारचा आनंद होतो. आता शंकर महाराज आहेत का हो त्यांच्या घरी, नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या घरी गेल्यानंतर ते एक प्रकारचा आनंद जे आपल्याला अनुभवायला येतो, म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे, म्हणजे ते सच्चिदानंद होते, सत्य काय आहे ते ओळखलेले होते. तर त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतरच आपल्याला खरं काय ते कळून आपण आनंदी होतो आणि दुसऱ्यांना पण आनंदी करतो. अशी प्रवृत्ती त्या संत सत्पुरुषांचं होत असतो. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं असं असतं की नित्यानित्य विवेकाने माणसाला थोडे आकलन झाले तरी ते होऊन न झाल्यासारखं होतं. म्हणजे काय आहे, मला कळालं म्हणून वाटतं. आता आपण दासबोध वाचतोय, भगवद्गीता वाचतोय, तर त्यावेळेस पुष्कळ कळालं बरं का, पहिले एवढं सुद्धा माहित नव्हतं, आता आपल्याला माहित झालंय हे वाटतंय.
पण प्रत्यक्षामध्ये पुन्हा आठवायला गेलो ना, अरे विसरून गेल्यासारखं काय बोलले बाबा काल, असं होऊन जातं. म्हणजे हे असं होतं. तसेच त्याला थोडेसे समजले तरी ते न समजल्यासारखे वाया जाते. आणि माणसाला काही अनुभव येऊन ज्ञान झाले तरी त्याचे अज्ञान काही नाहीसे होत नाही. म्हणजे असं झाल्यामुळे काय होतं, आपलं अज्ञान नाहीसं होत नाही. ज्ञान मिळालं असं वाटतं, पण नाही, मिळत नाही. अज्ञानीच असतो आपण. त्याच्यासाठी खूप 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 श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास करतच राहायला पाहिजे. तेव्हा कुठं थोडं आपण ज्ञानीच्या वाटेला जातो. तर इथे अजून एक गोष्ट काय सांगता येते की समाजात अनेक चालीरीती निर्माण झालेल्या आहेत. चालीनीती निर्माण झालेल्या आहेत म्हणजे प्रत्येकाचं घरचं म्हणतात ना, आमची कुलदैवत ही आहे हो, आमच्याकडे ह्या दिवशी हेच स्वयंपाक असतो, ह्याचंच नैवेद्य असतं, आम्ही देवाची अशीच पूजा करतो, आम्ही देवाला हेच फुलं वाहतो, शंकराला बेलच वाहतो, आम्ही गणपतीला दुर्वाच वाहतो आणि श्रीयंत्राची आम्ही कुंकुमार्चनच करतो. म्हणजे हे सगळं चालीरीती आहेत. हे सगळं माणूस निर्माण केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोक कन्फ्यूज होतात. म्हणजे त्यांनी करू लागलेलं बरोबर आहे का मी करू लागलेलं बरोबर आहे, हे अशा गोष्टी कन्फ्यूज होतात. पण खरं जे ज्ञानी माणूस असतो, जो ज्ञानी संत सत्पुरुष असतो, तुम्ही तुमचं करा, तुमच्या पद्धतीने, तुमच्या परंपरेने, तुमच्या संस्कारामध्ये जे गोष्टी आहेत ते तुम्ही सगळं करा, करू नका म्हणून, पण शेवटी सत्य शोधून काढा, हे संत सत्पुरुष आपल्याला सांगत असतात. तर हे सारांश काय आहे त्याचं काय म्हणून म्हणलं तर, अष्टधा प्रकृती प्रथम निर्माण झाली, तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरे निर्माण झाली, नंतर आपापल्या स्वभावानुसार त्यांचे वागणूक सुरू झाले. मानव समाजातील जीवन अधिक गुंतागुंतीचे आहे. म्हणजे मानव समाजामध्ये अनेक प्रकारची मते निर्माण झाली, अनेक प्रकारची खोटे व भ्रामक विचार वाढीस लागले. खोटे व भ्रामक आता आपण म्हणतो, तेव्हा सुद्धा म्हणत होते. त्याचं कारण काय, आपण जे आहे की नाही, रामदास स्वामी अजून एक गोष्ट आपल्याला सांगितलेलं आहे की हे भ्रामक कशाला म्हणलेले आहेत, त्यांनी गुंतागुंतीचे आहे म्हणून कशाला म्हणतायत ते. तर त्याचं एक हे काय आहे, माणूस कसं राहावं हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, आपण पहिल्या काळचे जे गोष्टी आहेत ते खोटे आहेत हे आपण असं म्हणू शकत नाहीत. रामदास स्वामी सुद्धा म्हणलेले नाहीत खोटे आहेत म्हणून. ते खोटं कशाला म्हणतायत, आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो म्हणून आपल्याला ते खोटे म्हणतात. तर त्याच्यासाठी माणूस कसं राहायला पाहिजे, तर माणूस स्वाभिमानी अभिमानी राहावं, पण गर्व राहू नये. म्हणजे काय, माझ्या कुळामध्ये हे आहे, माझ्या परंपरेमध्ये हे आहे, हे आपण करायला पाहिजे, पण त्याचं गर्व नकोय. माझंच तुम्ही करायला पाहिजे असं नाही म्हणायला पाहिजे. तुमचं तुम्ही करा, माझं मी करतो, हे म्हणायची तयारी ठेवायला पाहिजे. माणूस उदार असावा, पण उधळ्या राहू नये. उदार असावा म्हणजे सगळं दान धर्म करत राहावं, चांगलं ह्याच्यासाठी खर्च करावं, मदत करायला जावं लोकांना, हे सगळं करावं. पण उधळ्या म्हणजे आपलं शरीराचा विचार करणं नाही, आपलं संसाराचा विचार करणं नाही, काही न करता उधळ्यासारखं उधळपट्टी जर करत राहिलो तर ते उपयोगाचं नाही. म्हणून माणूस उदार राहायला पाहिजे, उधळ्या राहू नये म्हणून सांगितलंय. नंतर माणूस लीन राहायला पाहिजे, दीन राहू नये म्हणून सांगितलंय. म्हणजे लीन राहायला पाहिजे म्हणजे नम्रतेने राहायला पाहिजे, सगळ्यांशी चांगलं गोड बोलायला पाहिजे, नम्रतेने राहायला पाहिजे, मोठ्यांच्या समोर जाऊन नमस्कार करायला पाहिजे, लहान पोरांना क्षमा करायची तयारी ठेवायला पाहिजे, लहान पोरांना समजून सांगायची तयारी ठेवायला पाहिजे. हे काय प्रकार आहे, लीन होणं म्हणतात. म्हणजे छान राहायला पाहिजे, चांगले गुण राहायला पाहिजे, पण दीन नसावं. म्हणजे आपलं काम व्हावं म्हणून हंजी 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 करत जाऊन त्यांच्या मागे जातो की नाही, पैसेवाल्यांच्या मागे जाणं, राजकारणाच्या मागे जाणं, हे असं सगळं करू नये. म्हणजे माणूस लीन राहावं, दीन राहू नये. आणि सगळ्यात शेवटचं काय सांगितलेलं आहे, माणूस कर्मनिष्ठ राहावं. म्हणजे कर्म करत राहायला पाहिजे, सगळं देवपूजा करायला पाहिजे, सवळं ओळं करायला पाहिजे, देवधर्म करायला पाहिजे, सगळ्या दान धर्म करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे, पण कर्मठ नसावं. कर्मठ नसावं म्हणून म्हणलं तर काय, असं झालंच पाहिजे, हे केलं नाही तर
पाप लागतं, आपल्याला दोष लागतात. हे तसं नाही राहायला पाहिजे. कर्मठ राहू नये. म्हणजे भीती, कर्मठ माणसामध्ये काय असतं, भीती असते. म्हणजे आपण हे गोष्ट केलो नाहीत म्हणजे आपल्याला काहीतरी घडतं, आपल्यामध्ये काहीतरी विकार होतो, त्रास होतो, आपल्याला आपल्या संसारामध्ये काहीतरी विघ्न येतात. हे जे विचार करणं जे असतं की नाही, त्याला कर्मठपणा म्हणतात. तर कर्मठ, एखाद्या दिवशी नाही झालं सोडून द्या. त्याच्यासाठी घाबरत बसू नका. म्हणजे आजच्या दिवशी माझ्याकडून सवळं घडलं नाही किंवा चुकून कोणाचा तरी हात लागला आपल्याला, तो मुद्दा म्हणून लावलेला नसतो, चुकून हात लागलं, झालं, हात लावलं, गेलं सवळं, सगळं मातीत गेलं, म्हणून आपण पुन्हा जाऊन आंघोळ करतो, पुन्हा ओलं. त्या सवळ्यात कपडे वाळत घातलेले नसतात, मग आता कपडे वाळलेले नाहीयेत, थंडीचे दिवस असतात, त्यावेळेस ओले कपडे घालून मी सवळं करत बसते, मग त्याच्यानंतर तुम्हाला ताप येणारच आहे. तर त्यावेळेस थोडंसं दुर्लक्ष करायला शिकायला पाहिजे आपण. लागलं ना लागलं, भगवंत बघतोय, जे होईल तो होईल. शेवटी आपल्या कर्मानुसार आपल्याला जे चांगले भोग वाईट भोग ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. तर भगवंता ह्या गोष्टीचं मला माफ कर, मी पुढे चालते, असं म्हणून आपण जायला पाहिजे. पण आपल्यामध्ये ते राहत नाही, ती शिवली बाबा, सवळं गेलं माझं, सगळं गोंधळच झालं, आता केव्हा स्वयंपाक होते, केव्हा जेवण होते, केव्हा नैवेद्य होते, पुन्हा मला आंघोळ करावं लागतं. हे सगळं विचार करून म्हणजे मन शुद्ध नाहीये तुमचं, तर काय उपयोग. म्हणजे कर्मठ राहू नका. म्हणून आपल्याला हे प्रत्येक वेळेस आपल्याला हे सांगितलेलं आहे त्यांनी. तर हे त्याच्यासाठी म्हणूनच हे अनेक प्रकारचे खोटे व भ्रामक विचार वाढीस लागलेले आहे म्हणून सांगितले. आणि नाना प्रकारचे विलक्षण कल्पना प्रसंग, आताच म्हणले ना, हे आपण कल्पनेनेच गोंधळतो. असं झालं म्हणून असं होतं, असं झालं म्हणून असं होतो, म्हणून हे आपल्याला त्रास होतो. म्हणून सध्याच्या काळी तर खरा खोटा कोण आणि खोटा कोण हे ठरवणे कठीण आहे म्हणून सांगितलेलं आहे. आचार बहुरंगी होऊन गुंतागुंतीचा झालेला आहे. काही आचार पोट भरण्यासाठी म्हणून करतात, म्हणजे लोकांना दिखावा करण्यासाठी. तुम्ही बघा, हे जे म्हणतात ना, प्रवचनातले कांदे प्रवचनातच राहू दे, प्रवचनातले वांगे प्रवचनातच राहू दे, घरी आल्यानंतर ते करू नको. म्हणजे प्रवचनामध्ये काय सांगतात की वांगे खाऊ नये, कांदे खाऊ नये, चातुर्मास 4 महिने, लसूण खाऊ नये, सवळं उळं करायला पाहिजे, आपण अमकं करायला पाहिजे, ढमकं, हे सगळं प्रवचनामध्ये सांगतात. पण घरी आल्यानंतर बायकोला म्हणतात, छान वांग्याची भरीत कांदे घालून मस्त लसणाची फोडणी देऊन करून दे ग मला. तर ती म्हणते, अहो आजच तुम्ही सांगितलं ना प्रवचनामध्ये कांदे खाऊ नये, वांगे खाऊ नये म्हणून सांगितलं, पुन्हा लगेच काय हे तुम्ही करू लागलात. म्हणून असं जर ती म्हणली तर ते प्रवचनाचे कांदे तिकडेच राहू दे म्हणून म्हणतात. म्हणजे हे उपयोगाचे नाही, म्हणजे हे पोट भरण्यासाठी करतायत. म्हणजे प्रवचन कीर्तन करणं जे आहे ना, म्हणजे असं मी म्हणत नाही की पैसे घेणारे लोक ते बरोबर नाही आहेत, असं मी म्हणत नाही. पण जसं तुम्ही सांगतात, जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावे पाऊले, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे दुसऱ्यांना सगळं सांगतात, असं कर तसं कर म्हणून, पण स्वतः काहीही पाळत नाही. हे असं करणं चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात ते की पोट भरण्यासाठी म्हणूनच हे आचार विचार कुळधर्म हे सगळं करत राहतात. तर हे नुसतं देखाव्यासाठी असतात काही लोक, असं म्हणून सांगितलेलं आहे. तर या सगळा समाज विचारभ्रष्ट झालेला आहे. सारासार विवेक करणारा कोणीही उरला नाही. लहान कोण थोर कोण हे ठरवण्यास काही मार्गच नाहीये. म्हणजे खरोखर इतके आता तर तुम्ही म्हणतात ना, हे चॅनल्स, टीव्हीचे चॅनल्स इतके निर्माण झालेले आहेत, भक्ती चॅनल, श्रद्धा चॅनल, अमक चॅनल, ढमक चॅनल, म्हणजे सगळे. त्याच्यामध्ये प्रवचनकार तर इतके झाले. त्याच्यामध्ये मी प्रवचनकार नाहीये, पण त्याच्यामध्ये मी पण एक आहे, मी पण तुम्हाला काहीतरी सांगतीच आहे. म्हणजे असे कितीतरी प्रवचनकार आहेत, काय की सांगत बसतात. त्याच्याने काय होतं, गोंधळ होतं माणसांचं की ह्यांचं ऐकावं का त्यांचं ऐकावं. तर एक सद्गुरू करा, एकाच ऐका आणि त्याच्याप्रमाणेच तुम्ही जा. सगळ्यांचं ऐका पण विवेक वापरा. पुन्हा इथं तेच आपल्याला रामदास स्वामी प्रत्येक वेळेस सांगतात की विवेक वापरून तुम्ही राहा म्हणून आपल्याला समजून सांगतात. तर त्याच्यानंतर आता आपल्याला सांगितलेले, तर काय सांगितले की हे सगळं आचार कुळ, हे संस्कार परंपरा, हे सगळं आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे देव आहेत म्हणून सांगितलेले. कोणचे 4 प्रकारचे देव आहेत म्हणून सांगितले, तर एक प्रकार आहे प्रतिमा. प्रतिमा एक प्रकारचं आहे. प्रतिमा म्हणून म्हणलं तर फोटो, मूर्ती,
हे एक प्रकारचे देव आहेत. म्हणजे आपण त्याचीच पूजा करतो की नाही, दुसरं आपण काही करत नाही. त्याच्यामध्ये झाड, पशु, पक्षी हे सुद्धा येतात. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही, सगळ्या आपण वाहन पूजा करतो, आयुध पूजा करतो, झाडांची पूजा करतो, पक्षींची पूजा करतो, नागोबाची पूजा करतो, गायीची पूजा करतो, सगळंच करतो की नाही, भूमी पूजा करतो, हे सगळं करतच असतो. जळाची पूजा, गंगेला जाऊन गंगेची पूजा करतो, हे सगळं प्रतिमेमध्येच येतात. हे सगळं प्रतिमेमध्येच येतात. त्याच्यानंतर काय सांगितलंय, अवतार महिमा. अवतार महिमा म्हणून म्हणलं तर दोन आहेत. एक देवांचे अवतार, दशावतार, हे आहेच की नाही. आपण दशावताराची म्हणजे कृष्णाची पूजा करतो, रामाची पूजा करतो, वामनाची, हे सगळं पूजा करतच. वामन द्वादशी म्हणून आहे, हे सगळ्या गोष्टी आपण करतच असतो की नाही. पण अजून एक काय प्रकार आहे अवतार महिमा म्हणून म्हणलं तर, त्याच्यामध्ये हे आता आपल्याला हे रामदास स्वामी आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्या समाधीला जाऊन आपण नमस्कार करतो. त्यांचे समाधी जे आहेत, वृंदावन आहेत, राघवेंद्र स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी महाराज आहेत, असे कितीतरी आहेत, गोंदवले महाराज आहेत, कितीतरी संत सत्पुरुष आहेत. हे सुद्धा अवतारामध्येच येतात बरं का. आपण म्हणतो हे सद्गुरू होऊन गेले, तर ते सुद्धा देवांचेच अवतार आहेत. ते आपल्याला दिसतात मानवरूपी, पण त्यांच्यामध्ये देवत्व आहे की नाही. देवत्व आहे म्हणूनच त्यांना आपण पूजतो की नाही. म्हणूनच ते सुद्धा एक अवतारच आहेत. तर ते एक देव झाले. तिसरा प्रकार काय, सर्वांचा अंतरात्मा, म्हणजे सगळ्यांमध्ये देव आहे हे बघणं, हे एक आहे. सगळ्यांमध्ये देव आहे हे बघणं, हे अंतरात्मा झालं. पण शेवटी परमात्मा तो वेगळाच आहे बरं का. तो वेगळं आहे म्हणूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचंय म्हणलं तर त्याच्याप्रमाणे आपल्याला बनायचंय. ते शेवट परमात्मा आहे. तर मानवाच्या स्वभावाला अनुसरून हे प्रकार आढळतात. या 4 प्रकार व्यतिरिक्त 5वा प्रकार म्हणजे माणसाचा अंतर्यामी आढळत नाही. माणसांच्या अंतर्यामी हे आपल्याला आढळत नाही. म्हणजे आपण शोधत नाही आपल्यामध्ये आहे ते, हे आपल्याला समजून सांगतायत. तर त्याच्यानंतर त्यांनी अजून एक काय सांगितलेलं आहे की सगळ्यांचा 4 प्रकारचे देव दिसतात, ते आपण बघितलो. नंतर काय सांगितलंय की एक सगळ्यांचा अंतरात्मा आहे, एक विश्वात्मा आहे, एक द्रष्टा किंवा साक्षी आहे आणि एक निश्चळ परमात्मा आहे. तर तो ज्ञानी पुरुष काय करतो, राजहंसासारखा असतो. राजहंस काय करतो, दुधात पाणी मिसळून जर त्याच्या समोर ठेवलं समजा, तर पाणी वेगळं करून दूधच पितो तो राजहंस आहे. तसं ज्ञानी पुरुष परमात्मा काय आहे हे ओळखतो. तर ते विवेकाने तो ओळखतो. तर सगळ्यांच्या मध्ये परमात्मा आहे हे ओळखणं, हेच खरं परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, निर्विकार परब्रह्म आहे. म्हणजे हे कुठेही आपल्याला दिसत नाही मूर्ती, म्हणजे सगळ्यामध्ये आपण बघायलाच पाहिजे, पण त्यालाच धरून राहू नये, त्याला पण सोडायची तयारी ठेवावे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपल्याला एक कथा आहे, त्यांच्या नावामध्ये मी हे करत नाहीये, पण एकदा एक माणूस झोपलेला असतो, त्याचा अहंकार कमी करण्यासाठी म्हणून तो झोपलेला माणूस पाय असं एक करून झोपतो. तर इथं पाय करून का झोपलात म्हणून विचारलं तर ते म्हणतात की तिकडल्या बाजूला शिवलिंग आहे, शिवाची पिंडी आहे, तर तिथं मी पाय करून झोपू शकत नाही. तर ती म्हणती इथं सुद्धा शिवपिंड आहे, इथं सुद्धा शिवपिंड आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव आहे हे आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी देव आहे म्हणून चालताना मी जमिनीवर पाय ठेवत नाही, जमिनीवर पण देव आहे हे म्हणणं विवेक नाही ना, बरोबर नाहीये ना. प्रत्येक ठिकाणी देव आहे हे तुम्ही अनुभवा, पण त्याच्यासाठी म्हणून मी पाय देत नाही, मी इथं मलमूत्र विसर्जन करत नाही, मी इथं थुंकत नाही, मी वॉशबेशन मध्ये सुद्धा सिंक मध्ये सुद्धा मी भगवंताला बघतो, मी तिथं दात घासत नाही, हे म्हणणं चुकीचं नाही, चुकीचं आहे ना. म्हणजे सगळे ठिकाणी देव आहे हे कळून घ्या, पण त्याच्यासाठी म्हणून कर्मठ बनू नका. पुन्हा हेच आहे, विवेक वापरा, देव काय आहे हे तुम्ही शोधून काढा. हे आपल्याला म्हणजे राजहंस जसा असतो तसं आपल्याला पण बनायचं आहे, हे आपल्याला इथं दुसऱ्या समासामध्ये कळालेलं आहे. आता तिसरा समास जो आहे शिकवण निरूपण.
तर आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला शिकवण काय आहे हे इथून सुरू करतायत आता रामदास स्वामी. कसं आपण वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे हे सगळं आपल्याला ह्या समासामध्ये दिसून येईल. तर हा समास वाचायला सुरुवात करा. दशक 11 समास 3 शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ. बहुता जन्मांचा सेवट नर देख सापडे अवचट येथे वर्तावे चौखट नीती न्याये श्रीराम प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम. शतवरुषे वय नेमिले त्यात बाळपण नेणता गेले तारुण्य अवघे वेठले विषयाकडे श्रीराम. वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग आता भगवंताचा योग कोणे वेळे श्रीराम. राजिक देविक उदेग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला श्रीराम. लोक मरो जाती वडिले गेली हे प्रचिती जाणत निश्चिती काय मानिले श्रीराम. अग्नगृहासी लागला आणि सावकास निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा श्रीराम. पुण्यमार्ग ओठा पडला पापसंग्रह उदंड झाला यमयातनाचा झोला कठीण आहे श्रीराम. तरी आता ऐसे न करावे बहुत विवेके वर्तावे इहलोक परत्र साधावे दोहीकडे श्रीराम. आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे सुख म्हणून आवडे आळसी लोका श्रीराम. साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुरवाढती खाती जेविती सुखी होती यत्ने करुनी श्रीराम. आळस उदास नागवणा आळस प्रयत्न पुढवणा आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती श्रीराम. म्हणून आळस नसावा तरी पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम. प्रयत्न करावा तो कोण हेची ऐका निरूपण सावध करून अंतःकरण निमिषेक श्रीराम. प्रातःकाळी उठावे काही पाठांतर करावे येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी श्रीराम. मग दिशेकडे जावे जे कोणासीच नवे ठावे शौच आचमन करावे निर्मळ जळे श्रीराम. मुखमार्जन प्रातस्नान संध्या तर्पण देवतार्चन पुढे वैकिशदेव उपासन यथा सांग श्रीराम. काही फलाहार घ्यावा मग संसार धंदा करावा सुशब्दे राजी राखावा सकळ लोका श्रीराम. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी श्रीराम. चुके ठके विसरे सांडी आठवण झाली या चरफडी दुश्चित आळसाची रोकडी प्रचिती पहा श्रीराम. ये कारणे सावधान एकाग्रे असावे मन तरी मग जेविता भोजन गोड वाटे श्रीराम. पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम. तरीच प्राणी शहाणा होतो नाही तरी मूर्खची राहतो लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा श्रीराम. ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ नेबी एक क्षण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे श्रीराम. काही मेळवी मग जेवी गुंतल्या लोकास उगवी शरीर कारणी लावी काहीतरी श्रीराम. काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊ निरीक्षण दोहीकडे श्रीराम. ऐसा जो सर्व सावध त्याचा कैसा असेल खेद विवेके तुटेल संबंध देहबुद्धीचा श्रीराम. आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती श्रीराम. प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करती सुटे श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्थाचे जे साधन त्याची ऐकत जावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 3 संपन्न. श्रीराम समर्थ. तर इथं शिकवण म्हणजे आपण किती बद्ध आहोत किती आळशी आहोत हे ऐक त्याच्यासाठीच रामदास स्वामींनी आपल्याला शिकवण देत आहेत. कसं शिकवण देत आहेत तर ते म्हणतायत की माणूस कितीतरी योनी 84 लक्ष योनी घेऊन शरीर घेऊन
आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. तर या माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय करायचं? आपल्याला बोलायला चांगलं दिलं आणि ते प्रत्येक वेळेस म्हणायचं हेच गोष्ट आहे, नुसतं माणसाच्या जन्माला आलो नाहीत, आपण सुदृढ शरीर घेऊन जन्माला आलेलो. बुद्धी आपली चांगली आहे, बेडे बिडे नाही आहेत, म्हणजे बुद्धी मंदबुद्धीचे नाहीत आपण. डोळे छान आहेत, कान चांगले आहेत, नाक चांगलं आहे, तोंड चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे. मग त्याचा उपयोग काय करायचंय? जेवायचं, झोपायचं, मजा करायचं. ह्याच्यासाठी शरीर नाही हे ओळखायला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की माणूस कसा असतो की ह्याच्यामध्ये काय म्हणतात, शंकराचार्यांचं भजगोविंदम भजगोविंदम म्हणून जे आपल्याला हे आहे की नाही, स्तोत्र आहे की नाही, त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे, बालास्तावत क्रीडासक्तः तरुणास्तावत तरुणीसक्तः वृद्धास्तावत चिंतासक्तः परे ब्रह्मणी कोपिनसक्तः म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बालास्तावत म्हणजे मनुष्य जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर लहानपण काय केलो, खाणं पिणं खेळणं, ह्याच्यामध्येच आपलं आयुष्य निघून गेलं. तरुणास्तावत तरुणीसक्तः, तरुणास्तावत तरुणीसक्तः म्हणजे फक्त तरुणच तरुणीमध्ये गेलेला नाहीये, आपण सुद्धा तरुणी होतो, पण आपण तरुणामध्ये गेलो, म्हणजे मजेमध्येच गेलो, उपभोग घेण्यामध्येच आपण गेलेलो आहोत. आणि शेवटी काय होतंय, वृद्धास्तावत चिंतासक्तः म्हणजे वृद्ध झाल्यानंतर काय होतं, रोगराई, हे सगळं होतं. पण हे सगळं याच्यामधून सुद्धा वेळ काढून ब्रह्माचं सत्य काय आहे हे शोधून काढायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले. तर ते शोधून काढण्यासाठी आपण कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, तर आपल्या अंगातला आळस काढून टाकायला पाहिजे. पहिले आळस म्हणजे काय, आज नाही उद्या करू. आता गांधीजींचं आहे ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर म्हणून जे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगतात की नाही, तसं राहायला पाहिजे. आपण काय करतो, राहू दे, आजचा दिवस गेलं तर गेलं, उद्या करू. उद्याचा दिवस कधी येतच नाही. एक तर काय, ह्या नंतरचं एक क्षणानंतर काय होणार आहे आपल्याला माहित नाही, तर उद्या करू शकतो त्याची आपण गॅरंटी कुठून देतो. आणि उद्याचा दिवस उद्या 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 उद्याच होतं. म्हणजे काय, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ सोडून द्या, भविष्य काळाचा विचार करू नका. वर्तमान काळात जे आपण करू शकतो तेच करा. नेहमी वर्तमान काळातच आपण जगायला पाहिजे, हे आपल्याला रामदास स्वामी प्रत्येक वेळेस सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता काय काय सांगितलेले आहेत, तर एक तर काय सांगितलंय, प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. दुसरंच ओवी आहे. म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रपंच अगदी व्यवस्थित करावा. म्हणजे त्यांनी म्हणले नाहीत की प्रपंच सोडून द्या, तुम्ही संसार सोडून द्या आणि परमार्थ करत बसा, नाही. तर त्याचं काय म्हणून म्हणलं, तर धड तुम्ही प्रपंचच करू शकत नाहीत तर परमार्थ कुठून करणार, करूच शकणार नाही. म्हणतात ना, स्वतःला सांभाळणं येत नाही या माणसाला, आम्हाला काय सांभाळतो, आपण असं म्हणतो की नाही. काहीतरी कार्य उभं करायचंय तर तो एखादा माणूस येऊन म्हणतो, नाही नाही मी करतो हो तुम्हाला मदत. तर तो गेल्यानंतर आपण काय म्हणतो, त्याचं स्वतःलाच काही करता येत नाही, आपल्याला काय करणार आहे तो मदत, असं आपण म्हणतो. किंवा पैशाच्या बद्दल, मी तुम्हाला पैशाचं मदत करतो बरं का, असं म्हणून तो सांगून जातो. असं म्हणतो पैशाचं मदत करतो म्हणून, काही मदत लागलं तर सांगा बरं का, मी आहे तुमच्या पाठीशी. त्याच्याजवळ काही नाही तर तो आपल्याला काय मदत करणार आहे. त्याचप्रमाणे प्रपंचच जर आपण नेटकं केलो नाहीत, नेमकं केलो नाहीत, तर मग परमार्थ काय करू शकतो. तर म्हणून रामदास स्वामी आपल्याला नेहमी सांगतात की प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. म्हणजे सगळे लोक संतुष्ट होतात त्याच्यानी. प्रपंच चांगलं केलं, परमार्थ चांगलं, त्याच्यानी परमार्थ पण चांगलं होतं. जर समजा प्रपंच सोडून जर परमार्थ करत बसलो तर घरचे लोक ओरडणारच की नाही आपल्या नावाने. काय हो, आता हेच आहे, आपण दासबोध म्हणून ऐकतोय, ज्ञानेश्वरी म्हणून ऐकतोय. आता प्रत्येक जण काय म्हणतं, नाही हो त्यावेळेस आमचा अभ्यास, स्वयंपाकाची वेळ असती, जेवायची वेळ असती, भांडेवाली त्याच वेळेस येते, तर ते कसं करायचं आपण असं म्हणून विचार करतो आपण. पण ते सगळं करत करत आपण ऐकायचा प्रयत्न करतायत की नाही सगळेजणी.
त्याच्यामधून वेळ काढतोय की नाही आपण. चला हे 3 वाजताचं करायचं काम आपण लवकर लवकर करून घेऊ, 1 वाजताचं करायचं काम आपण अजून लवकर लवकर करून घेऊ, नाहीतर नंतर करूयात, पण हे 1 तास आपण वाया घालवायचं नाही बरं का. म्हणून आपण प्रपंच करायचं सोडलो नाही, प्रपंच करतोय, पण परमार्थ पण त्याच्यामध्ये करतोय. तर हे आपल्याला रामदास स्वामी म्हणजे त्या काळामध्ये थोडे भ्रष्ट झाले होते लोक. कारण काय, मुघल साम्राज्य होतं ना, तर ते लोक खूप त्रास द्यायचे. तर ते गोंधळलेले होते बिचारे. देवाची पूजा करावं का नाही, कसं वागावं, हे सगळं त्यांना त्रासच झालेलं होतं. म्हणून त्या काळात त्यांनी ते समजून सांगितलं. त्या काळात मुघल साम्राज्य होतं, त्रासामध्ये होते लोक सगळेजणी. म्हणून रामदास स्वामी कल्याणकरी रामराया म्हणून आपल्याला प्रार्थना म्हणून तयार करून दिलेले आहेत. आणि हे सगळं आपल्याला शिकवण देत आहेत. त्या काळात मोगल आहे म्हणून आपण मोगलांना दोष देतो. ह्या काळात कोण आहे हो आपल्याला, पण नाही, आपण सगळे हेच होऊन गेलो, भ्रष्ट झालेले आहोत. म्हणजे ज्या गोष्टीतून आपण फायदा घ्यायचाय त्याच गोष्टीतून आपण फायदा घेत नाहीत, नुकसानच करून घेतोय असं आपल्याला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलेत त्यांनी, तर जीवन यशस्वी होण्यासाठी प्रपंच परमार्थ दोन्ही पाहिजे. नंतर आळसाने जीवनाची नासाडी होते, आळसासारखा शत्रू नाही म्हणून सांगितलंय. आणि सकाळी लवकर उठावे, सकाळी आत्मचिंतन करावे, सकाळी पाठांतर करावे. पण आपण काय करतो, सकाळी उठलं की पेपर घेतो, नाहीतर न्यूज लावतो टीव्हीवरती, आणि ह्यानी ह्याची हत्या केली, ह्यानी ह्याचे पैसे लुबाडले, हे बायको त्याला सोडून गेली, त्यांनी डायव्होर्स दिलंय, ह्याच गोष्टी आपण टीव्हीवर आणि पेपरमध्ये बघत राहतो. तर ते त्या काळामध्ये वेगळं होतं बरं का. तर त्या काळाला अनुसरून आपल्याला रामदास स्वामी हे ग्रंथ लिहिलेला आहे. पण ह्या काळाला पण तेच अनुसरत आहे आपल्याला. म्हणजे एकदा लिहिलेलं जे असतं की नाही, चांगलं जे लिहिलेलं असतं ते कोणत्याही काळात आपल्याला उपयोगालाच येतं. म्हणजे चांगले ग्रंथ आपल्याला उपयोगालाच येतं. म्हणजे काय, आपण सकाळी उठून पेपर वाचत बसतो, काही करत नाही, गॉसिप करतो, थोडा वेळ बोलत, वॉकिंगला जातो. ते एक चांगलं मोठं उदाहरण. म्हणजे आपल्यासारख्या बायकांना वॉकिंगला आपण जातो, वॉकिंगला जाऊन देवाचं काहीतरी बोलतो का, नाही. ती शेजारीने असं केली हो, त्यांची पोरगी पळून गेली म्हणे, त्यांचा पोरगा कुठेतरी गेला म्हणे, कुठल्या तरी जातीच्या मुलीशी लग्न केला म्हणे, हेच चर्चा असतं आपल्यामध्ये. म्हणजे सकाळी उठून आपण चांगलं काहीतरी ऐकतो का. म्हणजे किती छान आपल्याला त्यांनी रामदास स्वामी सांगून ठेवले. सकाळी लवकर उठावे, सकाळी आत्मचिंतन करावे, सकाळी पाठांतर करावे, गोड वाणीने लोकांना खुश ठेवावे, आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे, आपले कमावून आपण खावे, दुसऱ्यांचं लुबाडू नये. म्हणजे एवढी साधी गोष्ट सुद्धा आपल्याला कळत नाही पहा. म्हणजे आपण लोकांचं लुबाडून खायचं. आपण नाही आहेत बरं का, आपल्या ह्याच्यामध्ये कोणीच नाही आहेत, कारण सगळेजणी चांगले चांगले ग्रंथाचे श्रवण करतायत, अभ्यास करतायत. तर आपल्या ह्याच्यात कोणी नाहीत, पण असे लोक आहेत, लोकांचं लुबाडून खाणारे लोक आहेत. समाजाचे फुकट खाऊ नये, ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करावे, आपल्या व्यवसायात उत्तम ज्ञान असावे. म्हणजे आपण जे काम करतो त्याचं पूर्ण ज्ञान राहायला पाहिजे. मी बिझनेस करायला सुरू करते म्हणून सुरू करतात, 1 महिना करतात, मग बुडतात मग त्याच्यामध्ये, कारण त्याचं त्यांना ज्ञानच नसतो. फक्त पैसा आहे म्हणून सुरू करतात आणि झालं, संपलं. पार्टनरशिप म्हणून म्हणतात, अमकं म्हणतात, धमकं म्हणतात, बुडून जातात. तर त्याच्यासाठी म्हणून त्याचं उत्तम ज्ञान असावं म्हणून सांगतात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून सांगतात. अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करावं, दुसऱ्यांसाठी शरीर थोडे तरी झिजवावं, भगवंताचे आणि आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावं. म्हणजे आपण जे काही करतोय ते भगवंतासाठीच करतोय. याच्या अगोदर सांगितले होते ना, बाळाला जेवू घालतोय आपण, तर बालकृष्णाला जेवू घालतोय तसं आपण जेवू घालायचं असतं. स्वयंपाक करतोय तर भगवंताचं नैवेद्य करतोय, ह्या ह्याच्याने आपण स्वयंपाक करायला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालतीये, माझ्या मुलाला खाऊ घालतीये, ह्या वृत्तीने नाही. आपण जे व्यवसाय करतोय तर त्याच्यामध्ये लुबाडी राहायला नकोय, प्रामाणिकपणाने आपण करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तर हे भगवंताचे विश्वस्त आहोत. म्हणजे भगवंत आपण ज्या कामाला आपल्याला खाली पाठवलंय त्या कामात आपण प्रामाणिकपणाने राहायला पाहिजे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा आवश्यक असावा. म्हणजे हे सगळं करू लागलो, पैशाची काय गरज आहे म्हणून आपण विचार केलो तर नाही. मनी इज हनी, बट विदाउट मनी वी कॅनॉट गेट हनी. म्हणत तर मध जे आहे की नाही
हे पैसा जे आहे ना ते गोड आहे मधासारखं, पण मध विकत घ्यावं म्हणजे पैसा लागतो की नाही आपल्याला, त्याच्यासाठी म्हणून पैसा राहणं जरुरी आहे. म्हणजे आपण आता भविष्य बघायची गरज नाही हो. आता सांगितलं ना संध्याताई तुम्ही, भूतकाळ सोडून द्या, भविष्याची काळजी करू नका, वर्तमान काळामध्ये जगा. म्हणून म्हणलं आज पैसा मिळाला मी पैसा उधळून टाकले म्हणून नाही, पुढच्या भविष्यासाठी आपण थोडंसं काळजीपूर्वक थोडं तरी ठेवायला पाहिजे. हे विवेक आहे. म्हणून ह्या आयुष्यामध्ये आपण वर्तमान काळामध्ये कष्ट 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 कष्टच करायचं भविष्याची काळजी करून. इथं आनंद नाही. भविष्यामध्ये जमा केलेले पैसे आपण खर्च करू शकत नाही. तेव्हा वाटतं अरे पैसा कमवण्यामध्ये किती वय वाया घालवलो आपण, आता हे पैसा राहून उपयोगाचं काय, मी गोड खाऊ शकत नाही, मी तिखट खाऊ शकत नाही, मी बाहेर जाऊ शकत नाही. हे नाही, इथं विवेक वापरायला पाहिजे. म्हणजे काय, कष्ट करा तुम्ही, पुढचं भविष्याची पण काळजी करा, पण विवेक वापरा तिथं. हे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा. ही 15 माळ्यांची माळ जो गळ्यात घालून जीवन जगेल त्याचे जीवन धन्य होईल, असं समर्थांचा अभिप्राय आहे. म्हणजे हे 15 माळ जे सांगितलं की नाही, सकाळी उठा तुम्ही हे करा म्हणून सांगितलेलं आहे की नाही, तर हे सगळं करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे, त्या काळामध्ये कुठंतरी लांब जाऊन शौचाला जावं, हातपाय धुवून घ्यावं. म्हणजे त्या काळात संडास नव्हते घरामध्ये, बाहेर जाऊन आपल्याला, म्हणजे हे सुद्धा सांगावं लागत होतं. बाजूला संडास करून ठेवलं, आपल्यालाच वास येणार आहे ना घाण, मला जाणं होत नाही हो तितकं लांब, म्हणून घरामध्ये जर बसून केलं. आता आपल्याला कमोड आहेत, वॉशरूम्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्या काळात नव्हते. मग त्या काळात हे विवेक वापरा ना तुम्ही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला विवेक वापरायचंच समजून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, काहीतरी कमवावे मग आपण जेवावे, हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे जे असतं की नाही भगवंताचं, हे सगळं गडबड असतं. म्हणजे फुकट खाऊ नये, लोकांचं लुबाडून खाऊ नये म्हणून म्हणतो. तर आपण हे लोकांचं लुबाडून तर खातच नाहीत आपण, हे प्रश्नच नाहीये. पण कुठेतरी प्रसाद वाटप होत असते. प्रसाद वाटप होत असताना त्या लाईनीमध्ये घुसून आम्हाला पहिले द्या, आम्हाला पहिले द्या, ही वृत्ती पण नकोय आपल्याला. मिळेल एक दाणा जरी प्रसाद मिळाला ना आपल्याला पुरे, प्रसाद आहे ना, प्रसाद सारखंच खायचं असतं. ताट भरून मला जेवण पाहिजे प्रसाद म्हणून म्हणलं तर ते उपयोगाचं नाही. तर हे सगळ्या गोष्टी इथं विवेकाने राहायला पाहिजे. हेच आपल्याला प्रत्येक वेळेस रामदास स्वामी सांगतात. आणि ह्याच्यानंतरचं जे दशक आहे की नाही, सार विवेक निरोपण म्हणून आहे. म्हणजे खरं काय आहे, सार म्हणजे त्याच्यामधलं सारांश, खरं काय आहे हे ओळखून विवेकाने कसं राहायचं हे आपल्याला पुढच्या समासामध्ये आपल्याला कळणार आहे. पण आज आपल्याला वेळ झालेला आहे, तर आज आपण इथेच थांबूया. तर रामदास स्वामींनी जे शिकवण दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितले. मी तुम्हाला सांगा एवढी मोठी नाहीये की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा म्हणून मी सांगा एवढी मोठी नाहीये. रामदास स्वामींनीच हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला की रोज सकाळी उठा, दात घासा, हे सुद्धा सांगितलंय हो, मुखमार्जन करा म्हणून, गुळण्या करा, हे गोष्ट खरंच आहे हो. आता एक अनुभव मी सांगते जाता जाता की परवाच एक आमच्या शेजारीची बाई डेंटिस्टकडे गेली. डेंटिस्टकडे गेल्यानंतर तिला डेंटिस्ट सांगितला की तुमचे ते सगळे दात पूर्ण खराब झालेले आहेत, ते पूर्ण काढून पुन्हा तुम्हाला नवीन दात बसवायचे, 2.5 लाख खर्च येतो म्हणून सांगितलं. तर 2.5 लाख हे पैसे कमी आहेत का? पैसेवाल्यांकडे असतील बाबा, 2.5 लाख काय, 4 लाख काय, 10 लाख काय देतील, ते करतील. पण आपल्यासारख्या साधारण मिडल क्लासचे लोक, मध्यमवर्गीय लोक आहेत आपण, आपल्याजवळ 2.5 लाख रुपये दातांसाठी खर्च करायला आहे का हो? चप्पल घेण्यासाठी, चप्पल आता तुम्ही दुकानामध्ये गेला, बाटाच्या दुकानामध्ये गेला, 1,500ची चप्पल, पण 2,000ची चप्पल, काय म्हणत ते चप्पल घातलं की कम्फर्टेबल असतं पायात आणि तसंच वापरायला पाहिजे. म्हातारपणी आपले मुलं आपल्याला शिकवतात, नाही महागाची चप्पल घ्या ना, आता गुडघे दुखतायत ना तुमचे, घसरून पडत नाहीत तुम्ही. म्हणजे पैशाला काही किंमतच नाहीये, असं झालेलं आहे. तर मी एकदा म्हणते, देवाने आपल्याला इतके सुंदर दात लहानपणी दिलेत, तेव्हापासून आपण जर चांगलं ब्रश करत गेलो, चांगले गुळण्या केलोत, रात्री झोपताना दात घासलो आपण,
गोड जास्त न खाता दातामध्ये कीड यायसारखं जर आपण वागलो नसतो तर ही परिस्थिती आली असती का? 2.5 लाख रुपये म्हणजे त्या देवांनी दिलेल्या गोष्टीला आपल्याला किंमतच नाहीये. आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, त्या शरीराचा आपण वापर कसं करावं? म्हणून रामदास स्वामी आपल्याला मुखमार्जन करा, दात घासा, संडासाला दूर जा, हे गोष्टी पण आपल्याला समजून सांगितलेत. म्हणजे विचार करा, इतके मंद बुद्धीचे लोक आहेत आपल्याकडे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवण म्हणजे किती सुंदर आहे हो. आपली आई तरी शिकवेल का हो? इतकं नाही शिकवणार. तितकं आपल्याला रामदास स्वामी आई रूपामध्ये येऊन ह्या ग्रंथामध्ये आपल्याला समज म्हणजे माऊली आहे हो. रामदास स्वामी काय, ज्ञानेश्वर महाराज काय, एकनाथ महाराज, हे सगळे आपले माऊली आहेत, आपले आई आहेत. म्हणजे इथं म्हणतो आई कुठं होता तो ते पुरुष आहेत. म्हणजे आपल्याला जे मूळ माया प्रकृती हे सगळं शिकवलेलं आहे ते तर स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेद करू नका म्हणून म्हणले. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वारीला जाताना माऊली नमस्कार, माऊली नमस्कार, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आपण. तर हे माऊली म्हणजे काय, आईच्या रूपामध्ये येऊन आपल्याला हे सगळं समजून सांगतायत. हे खरं किती भाग्यवान आहेत आपण. तर हे सगळं शिकवण घेऊन आपण हळूहळू आता सुरुवात कुठून केली आहे बघा. शिकवण म्हणजे समाजकारण हे सगळं पुढे आहे आपल्याला. तुम्ही देवपूजा कसं करताल, काय करताल, हे सगळं आपल्याला पुढे आहे. पण सुरुवात कुठून केलंय? लहान मुलांना समजून सांगितल्यासारखं, दात घासा रे, आंघोळ करा रे, स्वच्छ करा आंघोळ, देवाची पूजा करा रे, पितृतर्पण करा रे, तुम्ही चांगलं जेवा, चांगलं बोला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, दुपारी जेवण झाल्यानंतर थोडे वेळ बोला. म्हणजे काय, पहिल्या काळी दुपारचं जेवण सगळे मिळून करायचे, रात्रीचं जेवण. आता तसं नाहीये. ज्याला जेव्हा वेळ मिळालं प्लेटमध्ये घातलं, टीव्ही समोर बसलं, पटापटा आई माझं जेवण झालं, मी आता काही जेवणार नाही. आणि काही मुलं तर अशी असतात बाहेरून, मी आज बाहेरून खाऊन आलो, आई बिचारी तर स्वयंपाक करून ठेवती, मग बाहेर जेवून आलो आई, आता मी जेवत नाही. आणि जेवण झालं मोबाईल घेऊन बसायचं, नाहीतर टीव्ही समोर बसायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये काही काही वेळेस असं वाटतं माहितीये का, म्हणजे हे प्रत्येकाचे अनुभव आहेत बरं का, माझा अनुभव म्हणून मी म्हणत नाही. आता आपण गॉसिप करतो, काय करावं, आमचे मुलं आमचं ऐकत बोलतच नाही. तो ते एक खोलीमध्ये, आम्ही एक खोलीमध्ये, आम्हाला सेपरेट खोली देऊन टाकलंय. तुला खोली आहे ना ग, खोलीमध्ये बस, त्या खोलीमध्ये बस. म्हणजे काही काही वेळेस आपले व्यथा असतात, आपल्याला काहीतरी, आता हेच आपण दासबोध ऐकलेले आहेत, तर त्यांच्यासमोर काहीतरी बोलावं वाटतं, काहीतरी सांगावं वाटतं, वेळच नाहीये, मोबाईल घेऊन बसलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ह्या काळाचं पण विचार केलेत त्यांनी. काही वेळ बोला, तुम्ही जेवण करा, काही वेळ बोला, चांगले ग्रंथ वाचा थोडं वेळ, मग त्याच्यावर चिंतन करा. म्हणा वेळच नाही हो आपल्याला, टीव्ही समोरच बसायचंय, आपल्याला मोबाईल समोरच बसायचंय, काय वाचन करणार आणि काय बोलणार, हे नाहीच आहे. म्हणजे किती विचार केले असतील रामदास स्वामी आपल्याबद्दल. म्हणजे हे आपल्याला ह्या ग्रंथातून तर कळतंय. पण कल्याणकरी रामराया जनहित विवरी, जनहित विवरी म्हणजे जनाचंच हित, ते लोक म्हणजे जनाचंच हित म्हणजे लोकांचं हित कर म्हणून रामाची विनवणी करतायत हो. असे हे जे आहे, म्हणून त्यांनी म्हणले ना, थोडं शरीर दुसऱ्यांसाठी सुद्धा कष्टवा, हे पण सांगितलंय. म्हणजे नुसतं आपलंच विचार करा, आपल्या घरचाच विचार करा हे सांगितले नाही त्यांनी. दुसऱ्यांचं पण विचार करा, दुसऱ्यांचं काही अडचण आहे का. आता काही म्हातारे आजकाल तर हे परिस्थिती आलेलीच आहे हो. सगळे मुलं फॉरेनमध्ये निघून जातात, आई वडिलांना तिथं ठेवून देतात, त्यांना घर असतं, नोकर असतात, दार चाकर असतात, सगळं असतं, काही कमी नसतं. पण एक वेळ अशी परिस्थिती असते, कोणीच नसतं घरामध्ये, म्हातारा म्हातारी एकटे असतात, त्यांना काही आणून द्यायला, पाणी द्यायला कोणी नसतं हो. अशी तसल्या लोकांना जाऊन आपण 4 गोष्टी बसून बोलावं त्यांच्याशी आपण, की हा आजी काय हो, आज काय कसं झालं, आज मी हे वाचले हो, तुमच्या बरोबर मी बोलायचं मी विचार करते. त्या आजीला तेवढंच पाहिजे असतं बिचारीला, माझ्याशी येऊन बोलली बरं का, 4 गोष्टी बोलली असं म्हणून तिला वाटतं. म्हणजे या गोष्टी, म्हणजे आता आपण अनाथाश्रमपेक्षा वृद्धाश्रमकडे जास्त लक्ष द्यायचं. म्हणजे त्यांच्याबरोबर थोडं वेळ घालवायचं. त्यांना बिचारे कोण आहेत हो, कोणीच नाही आहेत. वृद्धाश्रमामध्ये टाकून निघून गेलेले असतात मुलं, तर त्यांच्याशी बोलणारे कोण, त्यांचे सुखदुःख ऐकणारे कोण आहेत, कोणीच नाही आहेत. तर अशा ठिकाणी जाऊन आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आपण वाचलेलं त्यांना सांगायचं, आपण काही गोष्टी काही खायला घेऊन जायचं त्यांना. त्यांच्यात एखाद दिवस कोणाला हात वस्ती होत नाही, त्यांना जाऊन डोक्यात नाहू घालून यायचं, वेणी घालायचं,
त्यांना काहीतरी कपडे द्यायचं, ह्या गोष्टीचा आपण तेवढंच गोष्ट त्यांना किती आनंद वाटतो. नाही हो, ती ताई येऊन गेली, किती छान बोलली माझ्याशी, किती छान हे केली. त्यांना खाऊ पिऊ घातलेलं महत्व नसतं, बोलायला मिळालं. आजकाल बोलायला कोणी नाही हो. आपण सुद्धा फोनवर बोलत नाही, चॅटिंग करून मेसेज देऊन टाकतो. त्या मेसेजमध्ये भावना कळतात का हो आपल्याला? नाही कळत. ते मी सांगतेय खूप, मी पण तेच करते. वेळ नाहीये ना मला, अभ्यास करायचंय, लोकांना सांगते मला वेळ नाहीये हो, काही करू शकत नाही असं म्हणून जे म्हणतोय ना आपण, हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी म्हणजे बोलायला सुद्धा तुम्ही थोडा वेळ बोला दुसऱ्यांशी, हे सुद्धा आपल्याला रामदास स्वामी सांगितलेलं आहे. तर हे सगळं कळून घेऊन आपण थोडं तरी आपल्या जीवनामध्ये हे शिकवण आपण उतरूया आणि आपण इथंच थांबूया. तर पुन्हा एकदा मी परत एकदा सांगते की मला जे समजलं, माझ्या अभ्यासामध्ये जेवढं मला काही कळालं तेवढं मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. ह्याच्यात जे चांगलं आहे ते सगळं रामदास स्वामी सांगितलेलंच आहे बरं का. माझ्या पदरातलं किंवा माझ्या पिशवीमध्ये आहे, माझ्या कशात तरी आहे, हे काहीच नाहीये. सगळं काही त्यांचंच आहे, त्यांचंच मी तुम्हाला देतीये. पण थोडं काही जर चुकलं असेल तर माझ्या अभ्यासामध्येच थोडं कमीपणा आहे, असं करून मला क्षमा करा. आणि आजचे जे सगळे चांगले शब्द जे आहेत त्याचं पुष्प ओवून माळ एकत्र करून माझ्या सद्गुरूंच्या गळ्यात घालून किंवा रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून मी इथंच थांबते. जय जय रघुवीर समर्थ आणि कल्याणकरी रामराया म्हणा. कल्याणकरी रामराया जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरली दयाळा, कल्याणकरी रामराया. अपराधी जन सुखतची गेले, तुझा तुझ्यावरी दयाळा, कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याणकरी रामराया. कोठे जावे काय करावे, आरंगी पोहरी दयाळा, कल्याणकरी रामराया. दास म्हणे आम्ही केली पावलो, दैसी नाही सरी दयाळा, कल्याणकरी रामराया. जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता, मात्र इच्छाता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ.